कुठल्या बॅचला आहे? पायथॉन का? पॉवर बीचं तर 5ला एक असते. 6:30 आहे. जॉईन नाही. सगळं इंग्लिश मीडियम, सेमी मराठी, सेमी. या बॅचमध्ये जनरली आपण फक्त हे घेतो, म्हणजे राईट फ्रॉम अप्लाइड इंग्लिश, म्हणजे याचा यूज कुठं होईल तुम्हाला. We are just starting in just 2 minutes. Just a minute. Display कोण आहे तो बाहेर? सर आहेत का? सर आहेत का? कोण आहे? सर नाही. सेटिंग कास्टिंग कुणाला जमतंय का ते? तिथं पण इश्यू होतोय. मी दिसल्याशिवाय कसं झालं आता? तर आपण परवा एक सेशन स्टार्ट झालं होतं, जस्ट टेन्सेस रिलेटेड. थोडंफार रिवाइज होईल बाकीच्यांना, काही न्यू जे आहेत स्टुडंट्स त्यांच्यासाठी जस्ट सांगतो. ओके, तर टेन्सेस स्टार्ट करायच्या आधी थोडं मी रिवाइज करतो सगळ्यांना की ऑनलाईन जे काही जॉईन आहेत, ऑनलाईन जे जॉईन आहेत त्यांनी थोडं जरा त्यांना पुन्हा रिवाइज होईल, थोडं न्यू जे आहेत त्यांच्यासाठी. कुठल्याही बॅचची म्हणजे सुरुवात आत्ता जे काही न्यू स्टुडंट असतील तर त्यांना एकच करतं की बेसिक एक वर्ब आहे, कुठलंही वर्ब आहे, सगळ्यात
मराठीतलं बेसिक वर्ब जर असेल तर ते आहे कुठली गोष्ट असणे. ओके, क्रियापद ती गोष्ट आहे, तर ती आहेला आपण काय म्हणतो जनरली? असणे म्हणजे एखादी गोष्ट आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये स्टील प्रेझेंट टेन्स मध्ये जरी असेल तर त्या गोष्टीला म्हणतात बी. बी म्हणजे असणे. ओके, हा झाला प्रेझेंट टेन्स. क्लिअर आहे? बी म्हणजे असणे. समजा बीचा मला हे वर्बची लिस्ट तुम्ही बघितली, फर्स्ट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, जसं प्ले, प्लेड, प्लेड हे ऐकलं. तसं बीचा पास्ट टेन्स काय येऊ शकेल? वॉज, होता, बरोबर. बीचा पास्ट टेन्स होता, हा झाला पास्ट टेन्स. क्लिअर? बेसिक एकदम. बी, वॉज, आणि याचा थर्ड थर्ड फॉर्म काय असेल? बीन. थर्ड फॉर्म काय असेल? बीन. बीन म्हणजे असलेला किंवा असलेली. पास्ट पास्ट पार्टिसिपल. ओके, हे तीन गोष्टी लक्षात आहेत म्हणजे काही जणांना रिवाइज होतील स्टील, पण हे एक बेसिक सगळ्यांना माहिती आहे की बी, वॉज, बीन. जसं आपल्याला बीच्या ऐवजी डू, वॉचच्या ऐवजी डिड, बीनच्या ऐवजी डन. ठीक आहे. डू, तर स्क्रीन शेअर आहे का? जस्ट अ मिनिट. येस येस येस. थँक्स. बी, वॉज, बीनचं मिनिंग आत्ताच क्लिअर आहे? नक्की क्लिअर आहे? लक्षात आलं? ह्या तिन्हीचा यूज जर आपल्याला करायचा असेल तर टेन्सेस मध्ये करायचं. ओके, टेन्सेस मध्ये फर्स्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, सेकंड पास्ट, थर्ड फ्युचर. प्रेझेंट टेन्स मध्ये चार कुठले? बेसिक. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट, नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, आणखी एक राहील नाहीच का? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, अजून एक राहील. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस. ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. ओ सॉरी. सिंपल प्रेझेंट आहे, प्रेझेंट परफेक्ट पण आहे. सेकंड वन प्रेझेंट कंटिन्यूअस येईल ना? कुठला राहिलं? सेकंड वन कंटिन्यूअस येईल ना? प्रेझेंट कंटिन्यूअस. प्रेझेंट कंटिन्युअस. हे चार टेन्सेस तुम्ही सगळ्यांनी बघितले म्हणजे आतापर्यंत. हे चारही जे आहेत ते सगळे पास्ट मध्ये, फ्युचर मध्ये. आता मला सिंपल प्रेझेंट मधलं एखादं वाक्य कुठलंही असेल, एक सगळ्यात बेसिक वाक्य, आय डू वर्क. बेसिक वाक्य.
समजा मला सिंपल प्रेझेंट टेन्स ओळखायचा असेल तर मी नेहमी करणारी गोष्ट व्हॉट एव्हर आय डू जनरली ती गोष्ट तुम्ही सांगू शकता. सन शाईन्स इन द ईस्ट. ओके, म्हणजे कुठले युनिव्हर्सल ट्रूथ्स जे आहेत. सन शाईन्स इन द ईस्ट, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या युनिव्हर्सल ट्रूथ. ओके, ह्या सगळ्या सिंपल प्रेझेंट मध्ये. सिंपल प्रेझेंटचं कन्स्ट्रक्शन बघितलं तर फर्स्ट आहे आय. आय मीन्स यातलं सब्जेक्ट आहे. डू आहे तो वर्ब आहे. वर्क आहे ते ऑब्जेक्ट. मी काम करतो थोडं. आता हा आय जो आहे तो सब्जेक्ट आहे, पण फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे की थर्ड पर्सन? एकदम बेसिक. म्हणजे आता आय डू वर्क इथंपर्यंत. बी वॉज बिन, आय डू वर्क. आय यातलं काय आहे नक्की? फर्स्ट पर्सन. आय इज द फर्स्ट पर्सन. क्लिअर? फर्स्ट पर्सन फक्त नाही आहे, फर्स्ट पर्सन सिंग्युलर. मग फर्स्ट पर्सन प्लुरल काय असेल? ज्यांना नोट डाऊन करायचं ते घेऊ शकता. सगळे गोष्टी सगळे आय 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 सगळे मिळून वी झाले. वी मीन्स आपण. ओके, हा फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन काय असेल? सेकंड पर्सन असेल यात जसं की सिंपल प्रेझेंट आय डू वर्क आहे. सेकंड पर्सन काय असेल? एक क्लिअर करू. आय डू वर्क, वी डू वर्क. बरोबर? आय डू वर्क, वी डू वर्क. फाईन. हे फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन काय आहे? ऍक्च्युअल सेकंड पर्सन आहे कोण नक्की ओव्हरऑल ग्रामर मध्ये? म्हणजे मराठीतलं पण ग्रामर. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. प्रथम पुरुष काय असेल? आय वी. सेकंड पर्सन मी सोडून इथं कोण आहे? मी सोडून स्टील फक्त मी सोडून बाकीचे तुम्ही, तू आणि तुम्ही. सेकंड पर्सन. बरोबर? मी सोडून या रूम मध्ये. ठीक आहे, तो काय? सेकंड पर्सन. सेकंड पर्सन सिंग्युलर. तो काय? यू. फाईन. विजिबल. समजा हा सेकंड पर्सन सिंग्युलर यू आहे, पण आपल्याला दोन्ही माहिती पाहिजे. सेकंड पर्सन प्लुरल. काय? सेकंड पर्सन प्लुरल. तू, तुम्ही सगळे. बोथ. एव्हरीवन नाही. फर्स्ट पर्सन आय असेल, सगळे मिळून वी झालो. तू एकटा असेल आणि तुम्ही सगळे झालं अनेक वचन. त्याचं अनेक वचन यूचं अनेक वचन यूच. क्लिअर आहे? यूचं अनेक वचन यू. म्हणजे या स्टेपनं गेला तर टेन्सेस क्लिअर होते. एवढं बेसिक घ्यायचं रिझन तेच की पर्सन्स आधी माहिती पाहिजे की फर्स्ट पर्सन कोण आहे, सेकंड पर्सन कोण आहे. ओके, थर्ड पर्सन कोण असेल? थर्ड पर्सन सिंग्युलर घेऊ. थर्ड पर्सन सिंग्युलर कोण असेल? एक आय वी
you all, third person singular, थर्ड पर्सन सिंग्युलर. मराठीत मी, आपण, तू, तुम्ही सगळे. हे दोघे सोडून बाकीचे जे कोण आहेत ते कोण आहेत? तो, ती, ते. म्हणजे ही, शी, इट. बरोबर. ही, शी, इट. ओके. थर्ड पर्सन प्लुरल काय असेल? ही, शी, इट ते सगळे मिळून कोण आहे? दे. बरोबर. आवाज अजून क्लिअर आहे ना? क्लिअर आहे ना सगळं? नक्की. फर्स्ट पर्सन आय, वी. सेकंड पर्सन यू, यू ऑल. थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट. आणि त्या सगळ्यांना मिळून ते. क्लिअर आहे इथं? ऑनलाईन सगळे क्लिअर आहे? किती बेसिक असलं तरी यात आता चुकायचं नाही, या पुढं तरी. लक्षात आलं? आता एक एक सेंटेन्स फॉर्म करूया. आय डू वर्क, वी डू वर्क. हे काय झालं? फर्स्ट पर्सन झालं. आपल्याला 3 रूप माहिती आहेत त्यांची डूची. जसं बी वॉज, बीन आहे. तसं डूचं काय आहे? डू, डू, डिड, डन. फाईन. आय डू वर्क, वी डू वर्क. फर्स्ट पर्सन क्लिअर आहे. इथं आय फर्स्ट पर्सन सिंग्युलर, FPS सिंग्युलर. इथं फर्स्ट पर्सन प्लुरल. याचं मीनिंग आय डू वर्क, मी काम करतो. वी डू वर्क, आम्ही काम करतो. क्लिअर आहे? फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन मी काय सांगितलं? यू, यू किंवा यू ऑल. यू डू वर्क, यू ऑल डू वर्क. क्लिअर आहे? फर्स्ट पर्सन जसं इथं सेकंड पर्सन. थर्ड पर्सन काय असेल? जसं आता मी सांगितलं, ही, शी, इट. ही न सुरुवात करायची असेल तर काय लिहिणार मी? यू डू वर्क, आय डू वर्क, वी ऑल डू वर्क, यू ऑल डू वर्क. आता आपल्याला काय म्हणायचंय? युजिंग, ही यूज करायचं. काय येईल? प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. मी काम करतो, तू काम करतो, आपण काम करतो, तुम्ही सगळे काम करता. आता तो काम करतो वरती आलं. तो काम करतो म्हणजे ही. काय येईल पुढचं? यू डू वर्क, तसं ही. ही डू वर्क होत नाही. क्लिअर आहे? डज ऐकलंय बरोबर. ते इथे येते. काय येते? कारण इथं फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल. इथं सेकंड पर्सन प्लुरल सिंग्युलर. इथं सेकंड पर्सन प्लुरल. आणि इथं थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर जेव्हा असेल तेव्हा वर्बला एस किंवा एस प्रत्यय लागतो. ओके. जसं ही डज वर्क, तसं शी डज वर्क.
इट डज वर्क. क्लिअर आहे. आता या सगळ्यांना मिळून दे ऑल डू वर्क. थर्ड पर्सन प्लुरल. हे जेवढं आता लक्षात येईल तेवढं जास्त चांगलं, कारण याच्यावरती बाकी सगळे टेन्सेस क्लिअर पाहिजे. लक्षात आलं. आता काय अडचण यामध्ये, तुम्ही हे बघू शकता, नंतर व्हिडिओ पण बघू शकता युट्यूबला, पण स्टील तुम्हाला काही लागले तर नोट डाऊन करा. ही डज वर्क, शी डज वर्क, इट डज वर्क, दे ऑल डू वर्क. ओके. हे टेन्सेस जे आहेत ते सगळे तुम्हाला बोलताना सगळ्यात यूज होणार. बरोबर. हा सिंपल प्रेझेंट आहे. आता समजा ही डज वर्क, सेम वाक्य तुम्ही काय म्हणणार आहे, ही प्लेस क्रिकेट. सेम वे शी प्लेस क्रिकेट. इट प्लेस क्रिकेट. म्हणजे लक्षात आलं की वर्ब नंतर यस लागणार आहे प्रत्येक, आणि दे ऑल प्ले. म्हणजे मेन फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे डज येईल, प्लेचं प्लेज होईल, सिंगचं काय होईल, सिंग्स, डान्सचं डान्सेस. ओके. रनचं रन्स, रॅन, पास्ट टेन्स, रनचं रन्स. क्लिअर आहे आता. ओके. पुढे जाऊया. ओके. नेक्स्ट बघायचं, या पद्धतीने जाऊया. क्लिअर आहे ना. सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके. नेक्स्ट टेन्स कुठला सांगितलं, ओके. दोन्ही यूज केलंय कोणी, दोन्ही वर्ड यूज केले, दोन्हीपैकी राईट कुठलं, कंटिन्यूली कोणी ऐकलं नाही. Both are right, sir. Both are right. What is the difference still? Still there's a small difference. Continuously means like specific period we can say. And continually, like max time. Continuously. Like जास्त वेळेसाठी continually. Okay. Got it. But still, आता जो काय मी डिफरन्स सांगेल, गुड ट्राय. स्टील कंटिन्युअसली म्हणजे डोक्यात एकच लक्षात घ्यायचं की नॉनस्टॉप चाललेली गोष्ट, विच इज हॅपनिंग नॉनस्टॉप. इट्स रेनिंग कंटिन्यूली म्हणजे इट्स टेकिंग सम ब्रेक अँड ओके गेटिंग कोड. कंटिन्युअसली, नॉनस्टॉप, कंटिन्यूली, विथ सम ब्रेक्स. क्लिअर आहे. Yes, sir. जसं की बरेच जण लोक म्हणतात की आय एम ॲग्री विथ यू. रॉंग आहे. आय ॲग्री विथ यू, बिकॉज ऑलरेडी ॲग्री जे आहे ते वर्ब, सहमत होणे. मग जर आय एम असेल तर आय एम ॲग्रीइंग, आय एन जी प्रत्यय लावायला लागेल, विच इज रॉंग टोटली. त्यामुळे आय ॲग्री विथ यू, काही काही बेसिक गोष्टी आहेत, ओके, त्या लक्षात आले पाहिजे की आय एम ॲग्री विथ यू सर्वात सगळेजण म्हणतात. म्हणजे काय असं काही नाही की त्यात कुठल्या बाउंड्रीज आहेत. स्टील ग्रॅमॅटिकली क्लिअर,
आय ॲग्री विथ यू. फाईन. जसं मी याच्यासाठी सांगतोय कारण आता पहिला जो आय ॲग्री विथ यू, आय ॲग्री कुठला टेन्स आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके. कंटिन्युअस यालाच क्लिअर करूया. आय डू वर्क. मी काम करतो. मी आत्ता या मोमेंटला काम करत आहे. ओके. सेकंड पर्सन, फर्स्ट पर्सन प्लुरल. फर्स्ट पर्सन मध्ये अनेक वचन कोण? हे एक वचन आहे आय. अनेक वचन वी, वी ऑल. बरोबर. आर. क्लिअर. आर सगळ्यांना माहिती आहे. आर का आलं? एम का नाही? काय? बिकॉज इट्स प्लुरल. I am doing work. We all doing work. We all are doing work. Second person, you, you, singular. You are doing work. Next, you all are doing work. That means you चा अनेक वचन सेम आहे, सेम राहणार. नंतर he is doing work. She is doing work. It is doing work. या सगळ्यांना मिळून कोण? They all are doing work. क्लिनिंग लागेल 5 मिनिटात. गेलं. मीनिंग काय असेल या सगळ्याचं? आय एम डुईंग वर्क. मी आत्ता काम करत आहे. नेक्स्ट, वी ऑल डुईंग वर्क. आम्ही आत्ता काम करत आहे. यू आर डुईंग वर्क. तू काम आत्ता काम करत आहे. तुम्ही सगळे आत्ता काम करत आहात. ही इज डुईंग वर्क. तो काम करत आहे. शी इज डुईंग वर्क. ती काम करत आहे. ते काम करत आहे. ते सगळे काम करत आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. कुठलाही कंटिन्युअस टेन्स जर ओळखायचा असेल तर त्यामध्ये आय एन जी पण. जसं आय एम डुईंग वर्क. आय एम प्लेइंग क्रिकेट. वी आर प्लेइंग क्रिकेट. नेक्स्ट, you all are. You, he, she, they all are playing. कंटिन्युअस म्हणजे चालू. समजा आता आपल्याला परफेक्ट टेन्स. परफेक्ट नावावरतीच. परफेक्ट म्हणजे मराठीत त्याचं मीनिंग आहे पूर्ण काळ. ओके. पूर्ण म्हणजे त्या काळात ती क्रिया कंप्लीट झालेली आहे. ओके. समजा मी पहिलं वाक्य म्हटलं होतं आय डू वर्क. त्याचं कंटिन्युअस मध्ये आलो आय एम डुईंग वर्क. म्हणजे मी काम करतो. मी आत्ता काम करत आहे. मराठीत काय होईल? पूर्ण काळ. मी काम करतो. मी आत्ता काम करत आहे. मी काम केलेलं आहे. म्हणजे क्लिअर आहे. आय हॅव डन. आय हॅव डन द वर्क. राईट. द सेम वे वी हॅव डन द वर्क.
हे सगळे फर्स्ट पर्सन झाले. सेकंड पर्सन, you have done the work. Next, you all have done the work. क्लिअर आहे? ऑनलाईन जे जॉईन झालेत लक्षात येते सगळ्यांच्या नक्की? Yes. ओके. समजा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन क्लिअर आहे आपल्याला. थर्ड पर्सन फर्स्ट सिंग्युलर काय? ही हे म्हणतो आपण तर हॅव यूज केलंय आधी. आपण हॅव यूज केलं बरोबर. वी हॅव यूज केलं. यू हॅव यूज केलं. ऑल हॅव, यू ऑल हॅव यूज केलं. आणि मेन म्हणजे आपण ऑलरेडी ही इज यूज केलंय पूर्वी. ही इज डुईंग. त्यामुळे आता ही इज डन म्हणता येणार नाही. त्यामुळे ही हॅज डन. लक्षात येते? He has done the work. Next, she done the work. It has done the work. They all has क्लिअर आहे? स्वतः तुम्ही टेस्ट करा की आपण वर्ब सगळे क्लिअर वापरतोय. दे नंतर हॅव आहे का? ही नंतर हॅज आहे का? इट नंतर हॅज आहे का? आता याचं जर मिनिंग जर क्लिअर करायचं असेल, आय हॅव डन द वर्क, मी काम केलेलं आहे सांगितलं. वी हॅव डन द वर्क, यू हॅव डन द वर्क, यू ऑल हॅव डन द वर्क, केलेलं. ही हॅज डन द वर्क, तिने काम केलेलं आहे. त्या सगळ्यांनी काम केलं. आता जनरली मी जेव्हा म्हणजे माझ्या बॅचला तरी म्हणजे जेवढे मी आता स्पोकन इंग्लिश घेतले त्यामध्ये मी प्रेझेंट टेन्स मध्ये हे पहिले 3च टेन्स क्लिअर करून घेतो मोस्टली. सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट. तो जो चौथा आहे तो परफेक्ट कंटिन्युअस आहे. तो कन्स्ट्रक्शन मध्ये थोडा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन. तेव्हा आता आपण त्याला जरा थोडं बाजूला ठेवू. ओके. पण प्रेझेंट मध्ये जसे सिंपल आहेत, कंटिन्युअस आहेत, परफेक्ट आहेत, तसे पास्ट मध्ये पण आहे. पास्ट मध्ये आपण जसं आय डू वर्क म्हटलं होतं तसं इथं काय होईल? आय डिड वर्क. आय डिड वर्क. जसं मी म्हटलं होतं की मी काम करतो तसं पास्ट टेन्स काय होईल? आय डिड वर्क. हॅड वर्क. नाही, मिनिंग मराठीतलं. मी काम करतो याचं पास्ट टेन्स काय मराठीतला? मी काम करत होतो नाही, मी काम केले. करत होतो म्हटलं की कंटिन्युअस. सर आय वॉज वर्क. नाही, कंटिन्युअस साठी विचारताय का खाली? कंटिन्युअस साठी. कंटिन्युअस. आय वॉज वर्किंग. आय वॉज वर्किंग. आय डिड वर्क. आय वॉज वर्किंग. परफेक्ट. आय. प्रेझेंट Had परफेक्ट मध्ये worked. काय यूज केलं? आय हॅव वर्क यूज केलं. इथं काय होईल? आय हॅड. क्लिअर आहे? याचं मिनिंग काय होईल? मी काम केलेलो आहे. केले होते. सॉरी, केलं होतं. केलेलो आहे हे प्रेझेंट मध्ये, केलेले होते हे पास्ट. ओके. क्लिअर आहे इथंपर्यंत? सेंटेन्स तरी क्लिअर आहे आता? कन्स्ट्रक्शन परत पहिल्यापासून. आय डू वर्क,
कंटिन्युअस, आय एम डुईंग वर्क. प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव डन वर्क. ओके, आय यूज करू. आता पास्ट टेन्स मध्ये आय डिड वर्क, आय वॉज डुईंग वर्क, आय हॅड वर्क. फाईन, क्लिअर आहे. मी काम केले, मी काम करत होतो आणि मी काम केलेले होते. ओके, तर सेम वे पास्ट मध्ये जसे आहेत तसेच फ्युचर मध्ये. सिंपल फ्युचर काय, फ्युचर टेन्स मध्ये एक गोष्ट नेहमी येते ती म्हणजे आय. बरोबर, आय विल. पूर्वी ज्यावेळी मी मला वाटते म्हणजे 2010 मध्ये होतो त्यावेळी इथं आय विल वर्कला डायरेक्ट रॉंग मार्क असायचा. आय शॅल वर्क, आय आणि बीच्या ऐवजी शॅल, आय बी असेल तर. पण आता लोक विल यूज करू शकतात नाउ डेज वाईल स्पीकिंग. ओके, आय विल वर्क. आता कंटिन्युअस आहे म्हणजे आय एन जी तर प्रत्यय लागणार. प्रेझेंट मध्ये आय एम वर्किंग होतं, पास्ट मध्ये आय वॉज वर्किंग आहे, फ्युचर मध्ये आय विल बी वर्किंग. आता परफेक्ट मध्ये सिंपल म्हणजे प्रेझेंट परफेक्ट मध्ये आय हॅव वर्कड. पास्ट परफेक्ट मध्ये आय हॅव वर्कचं काय झालं, आय हॅड वर्कड. आता परफेक्ट फ्युचर मध्ये काय होईल, इथं काय येईल. एक तर आहे की परफेक्ट आहे म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे वर्क. दुसरं आहे ते हॅव पण येणार कारण परफेक्ट. मग आता प्रेझेंट मध्ये काय आहे, आय हॅव वर्क. तर फ्युचर मध्ये आता काय होईल, काय यूज, आय विल हॅव वर्क. आय विल. क्लिअर आहे. सेम वे लास्ट टाइम घेतलं होतं तिथं. सगळे तुमच्या समोर आहेत टेन्सेस. हॅलो सर. हॅलो, येस प्लीज. सर जसं आपण आता विलच्या जागी सॉरी शॉलच्या जागी विल वापरतोय ना, हा, बट त्याचं थर्ड फॉर्म मध्ये त्याचं मिनिंग चेंज होईल ना सर. वर्कचं कशामध्ये, थर्ड फॉर्म शुड आणि वुड मध्ये. शूड आणि वुड मध्ये हा सर. म्हणजे पास्ट टेन्स मध्ये. नाही, शुड आणि वुड हे शाल आणि विलचेच आहेत ना सर फॉर्म. शाल आणि विलचे पास्ट टेन्स. तर त्याचं मिनिंग चेंज होईल ना सर म्हणतो. आता आय शुड आणि आय वुडचा डिफरन्स आहे ना सर. आहे की आहे. आय शुड म्हणताय ना, आय विल वर्कच्या ऐवजी आय वुड वर्क असं म्हणलं आणि आय शॅल वर्कच्या ऐवजी आय शुड वर्क असं म्हटल्यानंतर दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, बरोबर. हा, हेच म्हणायचं ना राजेश. हो म्हणजे एक्झॅक्टली. आता आय वुड ह्या दोन गोष्टी आहेत. एक आहे विलचा पास्ट टेन्स आहे वुड, शालचा पास्ट टेन्स आहे शुड, कॅनचा पास्ट टेन्स आहे कुड, मेचा पास्ट टेन्स आहे माइट. ओके, आता आय वुड वर्क याचं मिनिंग काय, राहील मी काम करून राहील, करत राहील.
करत असे, मी काम करत असे. टू टेल अबाउट युअर हॅबिट्स. बॅच मध्ये कॉल करतो, बॅच मध्ये. टू टेल अबाउट युअर हॅबिट्स. मी काम करत असे, आय वुड वर्क. आय शुड वर्क, मी काम केलं पाहिजे. दोन्ही क्लिअर आहे राजेश? येस. वुडचा उपयोग काय आहे, शालचा उपयोग काय आहे? सगळ्यांनी यूज टू ऐकलं? आय यूज टू गो देअर. Yes. I used to go to gym. Yeah. I used to go to office in Bangalore. Okay. Thereafter I got transferred. Okay. I used to go म्हणजे मी तिथे ऑफिसला जात असे. म्हणजे एखादी पास्ट मधली गोष्ट सांगायची असेल तर वुडचा उपयोग. ओके. शुडचा वर्क उपयोग काय होईल? आय शुड वर्क, मी काम केलं पाहिजे. ही शुड अटेंड द क्लास, म्हणजे त्याने क्लास अटेंड केला पाहिजे. बरोबर. इट शुड वर्क नीटली, म्हणजे त्या गोष्टीनं काम व्यवस्थित केलं पाहिजे. ओके. शुड ज्या ठिकाणी आहे तिथं ऑब्लिगेशन्स आहेत काही, की या गोष्टी रेस्ट्रिक्शन, की या गोष्टी काही झाल्याच पाहिजे. म्हणजे ही शुड वर्क, म्हणजे त्याने काम केलंच पाहिजे. आय शुड प्ले, मी खेळलंच पाहिजे. आय शुड राईट, मी लिहिलंच पाहिजे. पण आय वुड राईट म्हणजे मी लिहित होतो, पास्ट मधली एखादी गोष्ट मी लिहित असे. ओके. आय थिंक वुड आणि शुडचं मीनिंग क्लिअर आहे. टेन्सेस क्लिअर आहे. आय वर्क, आय एम वर्किंग, आय हॅव वर्कड, I worked, I was working, I had worked, I will work, I will be working, I will have worked. Fine. I workचं meaning आहे मी काम करतो. I am working, I have worked, I worked, केले होतेच आय हॅड वर्क. मी काम केले, मी काम करत होतो आणि मी काम केले होते. फाईन. आय विल वर्क, मी काम करेन. आय विल बी वर्किंग, नाही मी काम करत आहे, प्रेझेंट टेन्स झालं. मी काम करत असेन. आय विल हॅव वर्कड, मी काम केलेले, मी काम केलेले असेल. सगळं फ्युचर टेन्स. आता जे काय ते आपण शिकवलं जस्ट आता एक लास्ट 10 मिनिटात सांगतो. आता ह्या सगळ्याचे तुमच्याकडे कुठेतरी नोट्स पाहिजे. त्या नोट्स समोर असतील तर तुम्ही जास्त क्लिअरली तुमच्या समोर असेल. जसा व्हॉट्सअपला ग्रुप आहे तसाच आपला टेलिग्रामला पण ग्रुप आहे, communication_NMT. या ग्रुपवरती सगळी वर्कची लिस्ट आहे. टेलिग्रामला काढायचा हेतू म्हणजे हीच की हे सगळे जे काही डेटा आहे तो सगळं याला राहत नाही व्हॉट्सअपला. नवीन तुम्ही जॉईन झालं की परत नव्यानं टेलिग्रामला तो डेटा राहतो. या सगळ्यात हिंदी मिनिंग आहे, त्याच्या रिलेटेड वर्ड्स आहेत, वर्कची अख्खी लिस्ट आहे. त्याचं जवळजवळ 500 वर्कची लिस्ट आहे. त्याबरोबरच आज जे काही म्हणजे आता इश्यू आले असतील की मी लिहून किती लिहून घेणार, पण
त्या रिलेटेड आय शॅल गो मी जाईन, वी शॅल गो आम्ही जाऊ, यू विल गो तू जाशील, यू विल गो तुम्ही जाल, ही विल गो तो जाईल, शी विल गो ती जाईल, आणि दे विल गो ते त्या ती इतर सर्वजण जातील. तर या सगळ्याचा सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस सगळ्याचं मिनिंग आहे. या एक चॅनल आहे आपलं, त्याच्यावरती सगळ्याचं मिनिंग टाकले. जसं हा तिकडचं लक्षात आलं असेल, त्या क्लासमध्ये मी घेतलं त्याचं. आपण यामध्ये टेन्सेस घेतो, पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, या सगळ्या गोष्टी त्या त्या टेन्सेसमध्ये. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूला काही क्वेश्चन आन्सर जे काय आहे, ते हे सगळे या सगळ्या गोष्टी यावरती आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूला मी काय आन्सर दिले पाहिजे, हाऊ डू यू डील विथ क्रिटिसिझम, सॅम्पल आन्सर काय पाहिजे, वाय डू यू वॉन्ट टू वर्क विथ अवर कंपनी, सॅम्पल आन्सर काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत ऑलरेडी. तर या टेलिग्रामवरती एक आणि एक जी काही फाईल आहे ती एकदा बघा तुम्ही. तुम्हाला जास्त झालाच तर फायदा होईल. कारण तुम्ही कुठले आता एखाद्या इंटरव्ह्यूला जात असाल, बिहेवियरल क्वेश्चन्स काय आहे ते तुम्ही एकदा जरी बघितलं की टेल मी अबाउट हाऊ यू हँडल इफ सडनली द प्रायोरिटीज ऑफ द प्रोजेक्ट वेर चेंज, असे क्वेश्चन विचार, त्यावेळी तुमचं काय आन्सर असलं पाहिजे, सॅम्पल आन्सर्स इथं आहे. हे सगळं यामध्ये फार आधी म्हणजे बरेच दिवस, जेवढे 25-26 सेशन झाले जुने, तुम्ही बघू शकता युट्यूबला, त्या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या. टेल मी अबाउट युअर सेल्फ पासून ते सगळं यामध्ये आहे. बेसिक HR क्वेश्चन्स आन्सर, जॉब सर्च कुठल्या वेबसाईट्स वरून करायचं ते सगळ्या वेबसाईट्स आहेत. रेझ्यूम कसा पाहिजे, रेझ्यूम बिल्डिंग काय, या सगळ्या गोष्टी, CV आणि रेझ्यूम मधला डिफरन्स काय, ओव्हरऑल कव्हर लेटर कसं पाहिजे, तुम्ही तुमच्या रेझ्युमेला हेडलाईन काय पाहिजे. म्हणजे रेझ्युमे, लोक रेझ्युमे पाठवतात पण त्या रेझ्युमेची फाईल सेव्ह करताना कुठल्या नावानं सेव्ह केली पाहिजे, इथं पासून सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या की रेझ्युमेचं हेडलाईन काय पाहिजे. तुम्ही अनालिस्ट आहात तर अनालिस्टला काय पाहिजे. इथं समजा टेस्टिंग इंजिनियरनं काय लिहिलं पाहिजे, हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन टेस्टिंग टूल्स विथ 6 months इंटर्नशिप, हे सगळं रेझ्युमेची हेडलाईन. जावा डेव्हलपर तुमच्यासाठी इथं अनालिस्ट आहे, डेटा सिक्युरिटी अनालिस्ट, ability to understand, quickly learn data protocols and concepts, creation of security and process documents and guides, can work with senior members to create security metrics for the future, excellent communication skills. तर ही सगळी हेडलाईन आहे. यामध्ये ह्या 4 ओळी वाचल्यानंतर लक्षात येईल बऱ्याचदा की यामध्ये काय आहे रेझ्युमे. लक्षात आलं. लिंक्डइन कसं वापरायचं, लिंक्डइन वरती ऑप्टिमायझेशन कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी या एखादा माझा रेझ्युमे आहे, रेझ्युमे पाठवताना कसा मेल हवा, मेल कसा पाठवायला पाहिजे, मेलमध्ये काय लिहायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिप्लाय येईल, या सगळ्या गोष्टी इथं. ओके. तर ओव्हरऑल थर्सडे फ्रायडे मध्ये जेवढं काही जास्त घेता येईल आपल्याला तेवढं, प्लस फक्त म्हणजे मी शिकवणार बाकी सगळे ऐकणार असं नाही, पण तुम्हाला एक एक्सटेम्पर काही सब्जेक्ट दिले जातील त्यावर तुम्हाला बोलायला लागेल, GD चे काही सब्जेक्ट्स असतील, काही एसे रायटिंग करायला लागेल, या सगळ्या गोष्टी, हेल्दी लाईफ चॉईसेस काय आहे, त्याचे की पॉइंट्स काय आहे, त्यावरती काय बोलणार आपण, या सगळ्या गोष्टी, तुम्हाला काही प्रेझेंटेशन्स बनवून आणायचे, या सगळ्या गोष्टी, तुम्हाला काही व्होकॅबलरी आहे, व्होकॅबलरी मधले काय डेली काय वर्ड्स पाहिजे, नवीन वर्ड्स माहिती पाहिजे. समजा आता कोण सिनेमावरचे काही मॅगझिन्स होते पूर्वी, म्हणजे इंग्लिश मधले फिल्म फेअर म्हणून मॅगझिन, त्याच्यामध्ये समजा एखादा वर्ड आला, मी आता वाचतोय ते, तर म्हणजे मी समजा वाचत असेल, तुम्हाला याचं तरी मिनिंग पाहिजे, माहिती पाहिजे, प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर इन द फिल्म, इन द बुक, फिक्शन काय, नॉन फिक्शन काय, ऍटलिस्ट वर्ब व्होकॅबलरी तरी माहिती पाहिजे. त्यानंतर या टेन्सेस मध्ये तुम्ही ते टाकाल वर्ब्स, बरोबर. तेव्हा टेन्सेसचं बेसिक कन्स्ट्रक्शन आज सांगितलं, अजून काही टेन्सेस येतील म्हणजे सेंटेन्सेस. ओके. तर ओव्हरऑल अजून काही यामध्ये सध्या डाऊट, आता थोडं फास्ट घेतलंय पण स्टील सगळ्यावरती आपण जास्त टाइम देऊन काय करता येईल तेवढे
जाण्याच्या आधी एक वाक्य सांगतो की आय एम यूज टू किलिंग स्नेक्स आणि आय यूज टू किल स्नेक्स यातला डिफरन्स तुम्ही मला उद्या सांगा. ठीक आहे. आज टेन्सेस क्लिअर आहे. आय एम यूज टू किलिंग स्नेक्स, आय यूज टू किल स्नेक्स, दोन्हीचं जे मिनिंग आहे ते उद्या तुम्ही क्लिअर मला सांगा. टुमॉरो उद्या तुम्ही नक्की सांगाल. ओके. दोन्हीचं मिनिंग. आज यूज टू पण झालंय, वूड झालंय, किलिंग म्हणजे ING प्रत्यय कंटिन्युअस टेन्स झालं. तर उद्या आय होप यू विल फाइंड आउट द आन्सर. ओके. कुणाला नोट डाऊन करायचं असेल नोट डाऊन करू शकता. ते मिनिंग सांगायचं याचं मराठी. ओके. आय यूज टू किल स्नेक्स, आय एम यूज टू किल स्नेक्स. ऑनलाईन काही डाऊट्स आता? अमर, राजेश, प्रतीक? No, sir. ओके. टेन्सेस बऱ्याच वर्षानंतर मे बी कोणी शिकला असेल, म्हणजे मीच किंवा बाकी सगळे कोणाकडूनही, पण स्टील एक तुम्हाला रिव्हिजन तरी झाली ऍटलिस्ट. ओके. टेन्सेसचा इम्पॉर्टन्स तरी कळाल. याच्या आधी बऱ्याच Yes, sir. लोकांनी याहीपेक्षा चांगलं शिकवलं असेल, काही इश्यू नाही, पण आज मला तुम्हाला फक्त ओळख करून द्यायची होती. या सगळ्या गोष्टी आहेत आणि ॲज आय एम अ वर्किंग प्रोफेशनल तर मी ज्या काही ॲटमॉस्फिअर मध्ये आहे तिथं काय लागतंय त्या गोष्टी यामध्ये आपल्याला आणता येतील. तर ते बघूया. ओके. तर आय होप की ऑफलाईन जास्त ट्राय करा अटेंड करायचं. स्टील ऑनलाईन काही इश्यू असेल मला सांगू शकता अटेंड करायला, पण तरी पण जस्ट ट्राय युअर बेस्ट. ओके. 4 to 5 1 तास थर्सडे अँड फ्रायडे. ओके. क्लिअर आहे. Yes, थँक्स sir. टू ऑल. थँक्यू. बाय. Sir, will you please share that link of Telegram channel? टेलिग्रामचे एक इश्यू आहे जरा टेलिग्रामचा. टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपला टाकली की ते जॉईन होत नाही. त्यांचं इंटरनल काय इश्यू आहे मला माहिती नाही, पण Okay. हा एक फोटो आहे तो मी तुम्हाला शेअर करेल. याच्यावरती स्कॅन केलं की आपोआप जॉईन होतं. Okay, sir. ठीक आहे. स्टील आय विल शेअर. हा फोटो मी शेअर करेल त्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. Yes, sir. Sure. ओके. थँक्स लॉट. या. याची रेकॉर्डिंग युट्यूबला इव्हनिंगला अपलोड होतं लेक्चर, तर सगळेजण तिथून घेऊ शकता, बघू शकता. आणि डाऊट असेल तर माझा नंबर त्या ग्रुपमध्ये आहे, कधीही तुम्ही विचारू शकता. बिफोर इंटरव्ह्यू रेझ्युमे कसं बनवायचं, CV काय, आन्सर्स कसे द्यायला पाहिजेत, कुठल्या क्वेश्चनला काय आन्सर पाहिजे, आणि माझा हा एक्सपिरियन्स आहे याच्यावरती काय क्वेश्चन येऊ शकते याच्या रिलेटेड प्रिंटेड पण मी दिलेले होते जुन्या म्हणजे मुलांना, तर क्वेश्चन आन्सरचे. तर ते तुमच्याकडे थोडं ठेवा. ते सगळे टेलिग्राममध्ये आहे. आणि लिंक्डइनचं कसं अकाउंट पाहिजे, तुम्ही कसं शोधू शकाल जॉब. तर अल्टिमेटली गोल तो आहे की याच्यातून म्हणजे बिफोर स्टार्टिंग युअर बिझनेस ऑल्सो की प्रत्येक जणांनी जॉब केला, तर त्या फील्डमध्ये आता तुम्ही या फील्डमध्ये आहात तर सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. डेटा अनालिसिस, आता साधी गोष्ट की डेटाचं सिंग्युलर आणि प्लुरल काय आहे, तर डेटाचं प्लुरल डेटाज नाही, डेटाज. पूर्वी डेटम म्हणून एक वर्ड होता, त्याचा तो प्लुरल वर्ड होता डेटा. तर या शब्द हा डाटा नाही आहे, डेटा आहे प्रोनाऊन्सिएशन. तर या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही किती बरं. कम्युनिकेशन म्हणजे ह्या गोष्टी आता ही कम्युनिकेशन फेज 2 चालू झाली तुमच्या, की स्पोकन इंग्लिश सगळ्यांनी इंग्लिश बोललेला, स्टील कम्युनिकेशन फेज 2 ही असेल की अप्लाइड इंग्लिश तुम्ही कसं कुठं काय बोला, एवढं नक्की तुम्ही या सेशन मधून नक्की शिका. फायदा गॅरंटेड होईल, तोटा 1% मी होऊ देणार. चालेल. म्हणजे तो 1 तास फार महत्वाचा आहे, सगळ्यांनी मला दिलेला. आय विल मेक इट वर्दी. ओके. ओके. थँक्स लॉट टू ऑल. या.